नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता गुढी उभारलेली असते. सर्वजण गुढीची पूजा करण्यासाठी बाहेर आलेले असतात. तेव्हा आजी आता बाहेर आल्यानंतर आधी कशी गुढी सजवली आहे ते सुद्धा बघत असतात. दरवर्षीप्रमाणे आजी विचारत असतात की चला, कलश व्यवस्थित लावलेला आहे, त्याचबरोबर इथे फुलांचा हारसुद्धा घातलेला आहे आणि इथे साखरेच्या गाठ्या आणि त्याची माळसुद्धा घातली की नाही हे सुद्धा बघितलं जातं. तेव्हा इथे आजी म्हणतात, साखरेच्या गाठ्या कुठे आहेत? तेव्हा इकडे आता अवी मामा म्हणत असतात, अगं आई, असं काय करतेस? दरवर्षीप्रमाणे मी आजसुद्धा आपली गुढी एकदम छान पद्धतीने सजवलेली आहे. साखरेच्या गाठीची माळ तीसुद्धा मी घातलेली आहे. तरीसुद्धा यावर्षी विचारतेस की हे केलं आहे ना, ते केलं आहे ना? दरवर्षी मीच गुढी सजवतो ना? तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अरे अवी, दरवर्षी तू इथे आपली गुढी सजवतोस, पण सगळं व्यवस्थित आहे ना? सगळं नीट केलेस ना? हे बघणं माझं कर्तव्य आहे, असं आजी म्हणतात. सगळं व्यवस्थित असेल म्हणजे गुढी अगदी व्यवस्थित सजवली आहे असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा इकडे आता अवी मामा यांनी खूपच छान पद्धतीने इथे गुढी आता सजवलेली असते. तेव्हा अंजली म्हणते, बरं चला चला आता चला आपण पूजा करूया. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, कसं आहे ना, म्हणजे तुम्ही कितीही छान पद्धतीने काम केलं तरीसुद्धा आई तुम्हाला अजून लहानच समजतात. तुमच्याकडून काही चूक व्हायला नको ना, म्हणून त्या बघत असतात गुढी व्यवस्थित सजली आहे ना. तेव्हा इथे अंजली म्हणते, बरं चला आता आपण पूजा करूया का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की दादा अजून फोनवरच बोलतोय. तेव्हा अंजली म्हणते, चिंटू चल ये ना, पूजा करायची आहे. तेव्हा इथे अर्णवसुद्धा आता फोन ठेवून देतो आणि इथे पूजेसाठी उभा राहतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो वल्लरी म्हणत असते, चला पूजा करूया का? तेव्हा सगळेजण म्हणतात, हो पूजा करून घे. तेव्हा वल्लरी मामीला इथे पूजेचा मान दिलेला असतो. वल्लरी इथे छान पूजा करते. सगळेजण आनंदी असतात, कारण इथे आजच कंपनीचा वर्धापन दिनसुद्धा असतो. त्यामुळे सगळेजण खूपच जास्त एक्सायटेड असतात. त्यानंतर इथे पूजा झाल्यानंतर आजी म्हणत असतात की चला, आता पुढच्या वर्षी नवीन सुनेने इथे आता पूजा केली पाहिजे गुढीची. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, हे काय बोलतेस तू आजी? तेव्हा आजी म्हणते, काय चुकीचं बोलते मी? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई. तेव्हा अंजली म्हणते, नाही आजी, अजिबात चुकीचं बोलत नाही आहे. आजी जे काही बोलते ते बरोबरच आहे. कारण इथे आजीची इच्छा असते की अर्णवचं लग्न व्हावं आणि दोघांनी जोडीने लवकरात लवकर इथे आता पुढच्या वर्षी गुढीची पूजा करावी, ते सुद्धा सोबत, असं मागणं आता गुढीजवळ मागितलेलं असतं. तेव्हा इथे सगळेजण आता गुढी उभारलेली असते. सगळेजण पूजेला उभे राहिलेले असतात. पण इथे मामांना आपल्या बहिणीची आठवण येते. तेव्हा इथे मामा रडायला लागतात. सगळेजण विचारतात की काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी? तेव्हा अवी मामा म्हणतात, आई काय करू गं, दरवर्षीप्रमाणे मला आजसुद्धा आपल्या ताईची आठवण आली गं. तेव्हा इथे आता स्वास्तिक ताईची आठवण आल्यानंतर मामांच्या डोळ्यात पाणी तर येणारच होतं. तेव्हा इथे अर्णवलासुद्धा आपल्या आईची आठवण येते आणि तिच्याबरोबर घालवलेले चांगले वाईट सगळे क्षण आता अर्णवच्या डोळ्यामध्ये आता जणू काही उभेच राहतात. इथे जे जे काही घडून गेलेलं असतं ते सगळं आठवतं. अगदी त्याची आई कशा पद्धतीने जाते, स्वतःला संपवते, हे सुद्धा अर्णवला आठवतं. मामा इमोशनल झालेले असतात. तेव्हा इथे सगळेजण आता मामांना शांत करतात. तेव्हा इकडे वल्लरी म्हणत असते की दरवर्षी तुम्हाला तुमच्या बहिणीची आठवण येते ना, पण डोळ्यात पाणी आणण्यापेक्षा आपण एक काम करूया ना, आजचा आपला जो काही कंपनीचा वर्धापन दिन आहे तो आपण दणक्यात साजरा करूया त्यांच्या आठवणीमध्ये, हो की नाही? आता चांगला दिवस आहे की नाही, डोळ्यात अजिबात पाणी आणायचं नाही. तेव्हा इथे वल्लरी आता सगळ्यांना समजावत असते. मामासुद्धा आता शांत होतात. मामांना आपल्या बहिणीची आठवण येते, कारण इथे अर्णव आणि अंजली यांनासुद्धा त्यांच्या आईची आठवण येतच असते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, मी आता पुढे आहे, तुम्ही सगळेजण लवकरात लवकर या. तेव्हा इथे सगळी तयारी करण्यासाठी आणि व्यवस्थित सगळी तयारी झाली आहे ना हे बघण्यासाठी अर्णव ऑफिसमध्ये लवकर गेलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता मामांच्या डोळ्यात पाणी आल्यामुळे वल्लरीला खूप राग आलेला असतो. वल्लरी म्हणत असते, काय हो, दरवर्षी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, तुमच्या गेलेल्या बहिणीची तुम्हाला खूपच जास्त आठवण येते, काय गरज आहे डोळ्यात पाणी आणायची? तेव्हा इथे मामा म्हणतात, हो येते मला माझ्या बहिणीची आठवण,
आणि येणारच. ती आता आपल्यामध्ये नाही आहे ना, याला कारणीभूत तू आहेस, कळलं ना? तू आहे सर्वस्वी कारणीभूत. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, हो का? याला मी कारणीभूत आहे का? अहो पण माझ्या हुशारीमुळेच हे काय आहे ना, धन दौलत पैसा अडका हा बिझनेस जो तुमचा भाचा चालवतोय ना, तो सुद्धा हे सगळं माझ्या हुशारीमुळे मिळाले, हे विसरू नका तुम्ही. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात की ही जी काही परिस्थिती आहे ना, ताई आपल्याबरोबर इथे नाही आहे, हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे, तुझ्या मूर्खपणामुळे, कळतंय का? तेव्हा वल्लरी म्हणते, जास्त बोलू नका, कळलं ना तुम्हाला? हे जे काही मिळवलं आहे ना, ते मी मिळवलेलं आहे माझ्या हुशारीमुळे आणि माझ्या कष्टामुळे. पण तुम्हाला नाही कळणार हो, सगळं काही आयतं मिळालं आहे ना. तेव्हा इथे मामा म्हणतात, वल्लरी अगं बास कर, बास कर, किती बोलशील आता? तुझं मन तुला खात नाही का गं? जे काही वाईट वागतेस, तुझं मन तुला खात नाही? तुला कसा इथे गं अन्नाचा घास गोड लागतो आणि शांत झोप लागते? तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघा, हे जे काही केलं आहे ना ते मी सगळं आपल्या भल्यासाठी केलं आहे, कळलं का तुम्हाला? नाहीतर यातलं तुम्हाला काही कमवता आलं नसतं. त्याच्यामुळे तोंड बंद करायचा, तोंड बंद करायचं, माझ्यासमोर जास्त बोलायचं नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, हल्ली यांची जीभ खूपच जास्त चुरू चालायला लागली आहे. आता मलाच काहीतरी करायला हवं आणि यांचं तोंड आहे ना, ते मलाच बंद करायला हवं, असं आता इथे वल्लरी म्हणत असते. कारण तिला अजिबात ती गोष्ट आवडत नाही की प्रत्येक इथे सणाच्या दिवशी मामांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्यांना इथे त्यांच्या बहिणीची आठवण येते. तेव्हा ती म्हणते, थांब, आता यांना चांगला धडा शिकवते आणि कसं गप्प राहायचं, कसं माझ्याबरोबर जास्त बोलायचं नाही, जास्त वाद घालायचं नाही, हे सुद्धा यांना शिकवते. हे बिझनेस, हे जे काही आहे ना, ते सगळं माझ्यामुळे मिळाले, हे यांनी विसरून जमणार नाही. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आकाशने फोन केलेला असतो, तो म्हणजे नम्रताला. नम्रताला फोन केलेला असतो. ती म्हणते, हां आकाश सर बोला ना. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता अगं तुझ्या आवाजाला काय झाले? तेव्हा नम्रता म्हणते, ती सर्दी झाली होती ना, तेव्हा जरा आवाज बसलाय, बाकी काही नाही. बोला ना, का फोन केला होतात? तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता अगं कंपनीचा वर्धापन दिवस आहे ना, म्हणजे इथे तू येणार होतीस ना, आमच्या इथे कार्यक्रम आहे कंपनीमध्ये. तेव्हा इथे नम्रता म्हणते, हो मलासुद्धा यायला आवडलं असतं, पण इन्व्हिटेशन नव्हतं ना. तेव्हा आकाश म्हणतो, अरे हो बरोबर ना, पण तुला बरं वाटत नाही आहे तर मी डॉक्टरांना घेऊन येऊ का? तेव्हा नम्रता म्हणते, नाही नको नको, मी डॉक्टरकडे जाऊन आली आहे, पण मला वाटलं की तू सुद्धा आली असशील इथे. तेव्हा नम्रता म्हणते, नाही इन्व्हिटेशन नव्हतं, मग कसं येणार? तेव्हा आकाश म्हणतो, बरोबर आहे ना, इन्व्हिटेशन नव्हतं तर तू कशी येशील? खरं तर इन्व्हिटेशन घेतल्याशिवाय आपण कधी कुठे जायचंच नाही. आपल्याला जर इन्व्हाइट केलं नसेल तर आपण तिथे कसं काय जायचं, बरोबर ना? नाही नाही ठीक आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता आकाशला आठवत असतं. तो आता फोन ठेवतो आणि म्हणतो की सॉरी हां, इन्व्हिटेशन आलं नाही ना तुम्हाला, माझंच चुकलं. आणि तो म्हणतो, हे काय विचारलं मी तिला, म्हणजे मी डॉक्टरांना घेऊन येऊ का, असं म्हणालो. तेव्हा इथे आकाशलाच आता थोडी लाज वाटत असते की तो एवढा फ्री होऊन लगेचच नम्रताला विचारतो की बरं वाटत नाही आहे तर डॉक्टरांना घेऊन येऊ का, आणि तीसुद्धा नको नको असंच म्हणते. तेव्हा आकाश म्हणतो की अरे देवा, जर मी इन्व्हिटेशन दिलं असतं तर जास्त बरं झालं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता मामा तयार झालेले असतात. छान आता परफ्यूम वगैरे मारतात आणि म्हणतात, अगं वल्लरी चल ना, तिकडे कार्यक्रम सुरू होईल. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही जा, मला नाही यायचं आहे. तिकडे तुमचा कंपनी चालवणारा कोण आहे? तुमचा भाचा आहे. तो चांगला नटून थटून आता इथे कंपनीचा वर्धापन दिन साजरा करणार, बरोबर की नाही? म्हणजे आज कंपनीची ॲनिव्हर्सरी आहे, तो मोठ्या थाटामध्ये आता ती ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आणि आपण तिथे जायचं. तुम्हाला लाज नाही वाटत का हो? असे चांगले कपडे घालून, असं परफ्यूम वगैरे मारून तयार झालात ते? तुम्हाला कमीपणा नाही वाटत की यातलं आपलं काहीच नाही आहे म्हणून? जे काही आहे ते तुमच्या भाच्याचं आहे आणि आपण काही तिथे भिकाऱ्यावानी फक्त त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला जायचं काय? मला हे अजिबात आवडत नाही, कळलं ना? आता मी वर्धापन दिनला तेव्हाच येईन जेव्हा त्या कंपनीचा मालक माझा आकाश असेल आणि ती आहे ना स्वास्तिक तुमची बहीण, कंपनीला सुद्धा तिचंच नाव आहे ना. मग जेव्हा तिच्या नावाच्या ऐवजी त्या कंपनीचं नाव वल्लरी असेल ना, तेव्हाच मी आता त्या कार्यक्रमाला येईन, तोपर्यंत मी येणार नाही आहे. तेव्हा इकडे मामा म्हणत असतात, तुझं हे स्वप्न आहे ना कधीच पूर्ण होणार नाही आहे. हे विसरू नकोस, ही कंपनी अर्णवने तयार केली, हे त्याचे कष्ट आहेत
आणि म्हणून आपण हे दिवस बघतोय याचा पण विचार कर. कडू असेल ना तरीसुद्धा सत्य हेच आहे. तुला वाटेल हे खूप कडू बोलतोय, कटू बोलतोय, पण सत्य हेच आहे की आपण आपल्या भाच्याच्या इथे, अर्णवच्या इथे आश्रित आहोत, आश्रित. तरीसुद्धा त्याने कधीही आपल्याला भासू दिलं नाही की आपण त्याच्या इथे राहतो म्हणून, आपण आश्रित आहोत म्हणून. कधीतरी त्याने आपल्याला तसं दाखवलं का? नाही ना. मग तुझ्याच मनामध्ये एवढं कडू का गं त्यांच्याबद्दल? तेव्हा इकडे वल्लरी म्हणते की असायलाच पाहिजे. तुम्ही नाही का त्यांना आसरा दिला? तुम्ही नाही का त्यांच्यासाठी काही केलं? तुम्हीसुद्धा लक्ष दिलंत ना? पण नाही हो, तुम्ही जे काही केलंत ना त्याला नावगाव नाही. उलट आपण इथे आलो, आपण त्यांना मदत केली, तुम्ही त्याला सपोर्ट केलात आणि त्यामुळे तो हे सगळं करू शकलेला आहे. त्याच्यामुळे आपण इथे आश्रित आहोत असं तुम्ही म्हणूच नका. एके दिवशी हे सगळं आपलं असेल, कळतंय का तुम्हाला? आणि जोपर्यंत ही वल्लरी हे सगळं त्यांच्याकडून हिसकावून घेत नाही ना आणि मी माझ्या आकाशबाळाच्या नावावरती करत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आहे. तेव्हा इकडे मामा म्हणतात, हे बघ, आजच्या दिवशी तोंडातून ही सगळी घाण काढणं आहे ना बंद कर. आता तिकडे कार्यक्रम आहे की नाही, सगळेजण आपली वाट बघत असतील, आपल्याला तिथे जायला हवं. तेव्हा ती म्हणते, जाऊ दे ना, कार्यक्रम त्यांचा आहे ना, ती लोक साजरा करतायत. आपण जर नाही गेलो ना तरीसुद्धा चालेल. मी तिथे नाही आले तरी कुणाला काही फरक पडत नाही. आणि तसंही त्यांची कंपनी आहे असं म्हणताय ना, करू द्या मग कार्यक्रम साजरा, आपण का जायचं? तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात की वल्लरी, अगं अर्णव वाट बघत असेल, अंजली वाट बघत असेल, ते लोक काय विचार करतील, असं करू नकोस, चलसुद्धा तू माझ्याबरोबर. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, नाही येणार मी, माझी इच्छा नाही आहे. तुम्ही काय म्हणालात, आपण आश्रित आहोत म्हणजे आपलं या सगळ्यावरती काही अधिकार नाही आहे. मग तसं असेल ना तर मी येतच नाही आहे, जा, तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जा. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो वल्लरी आज खूपच जास्त हट्ट करत असते आणि मामांना ते अजिबात पटत नसतं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो ऑफिसमध्ये आता सगळेजण जमलेले असतात आणि छान पद्धतीने सगळी तयारी केलेली असते. ऑफिससुद्धा छान पद्धतीने इथे सजवलेलं असतं. स्वास्तिक फॅशनचा आज वर्धापन दिवस असतो आणि तोसुद्धा इथे छान पद्धतीने सगळेजण जल्लोषात साजरा करत असतात. अर्णवला आनंद होतो की त्याच्या स्टाफने आणि त्याला जशी हवे तशी तयारी झालेली असते आणि त्याच्या स्टाफने ही सगळी तयारी अगदी व्यवस्थितरित्या केलेली असते. त्यामुळे तो सुद्धा हॅपी असतो आणि आता कुटुंबातील सगळे मेंबर आलेले असतात म्हणून सगळेजण आता खुश असतात. तर प्रेक्षकांनो नेहमीप्रमाणे इथे आता ईश्वरीची वाट लागावी म्हणून लावण्याने तयारी तर करून ठेवलेली असतेच. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने एक सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं अंजलीला. म्हणजे त्याच्या आईचं जे काही मशीन आहे तिचीसुद्धा आज पूजा होणार असते. तेव्हा त्याची तर इच्छा असते की ती मशीन आहे ना, तिची नुसती पूजा नाही तर ती चालूसुद्धा झाली पाहिजे, असं सुद्धा अर्णवला वाटत असतं. त्यामुळे इथे अर्णव म्हणत असतो की ताई, आजचं हे उद्घाटन आहे ना, ते फक्त तुझ्यासाठी आहे. हे बघ, हे सगळं तुझ्यासाठी. आणि तो इथे आता मशीनवरती जे कापड टाकलेलं असतं खूपच सुंदर असं ते बाजूला करतो आणि म्हणतो, ताई हे बघ, तुझ्यासाठी सरप्राईज. तेव्हा इकडे आता अर्णव ती मशीन बघतच असतो. तेवढ्यातच इथे अंजली म्हणत असते की अरे अर्णव, चिंटू, ही मशीन कुठली आहे? ही आपल्या आईची मशीन नाही आहे. तेव्हा इथे अर्णव त्या मशीनकडे आता बघतो. आधी तो अंजलीकडेच बघत असतो. तेव्हा इथे जेव्हा अंजली म्हणते की चिंटू, अरे ही कुठली मशीन आहे? ही आपल्या आईची मशीन नाहीच आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे कसं शक्य आहे? माझ्या आईचं मशीन कुठे आहे? कुणी हात लावला माझ्या आईच्या मशीनला? तेव्हा इथे प्रेक्षकांनो ऑफिसमधले सगळेजण आश्चर्यचकित झालेले असतात. कारण सगळ्यांना अर्णवचा राग माहिती असतो. इथे त्याच्या आईच्या मशीनला त्याला न विचारता हात लावण्याची हिंमत दुसरं कोण करू शकतं? पण इथे ऑफिस स्टाफ म्हणत असतो की नाही सर, इथे तुमच्या आईचंच मशीन होतं, जे आपण काल बघितलं होतं. दुसरं कोण हात लावणार ना? आमच्यापैकी तर कोणीही त्याला हातसुद्धा लावलेला नाही आहे. सर, तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही एखादी तरी गोष्ट करतो का? तेव्हा इथे ऑफिसमधले लोक म्हणत असतात की आम्ही कोणीही हात लावलेला नाही आहे, जागा बदललेली नाही आहे. मग ते मशीन कुठे गेलं? कुणी बरं हात लावला? कुणी इथून बाजूला ठेवलं? सगळेच जण टेन्शनमध्ये असतात. तेव्हा इथे आता अर्णव तर खूपच जास्त चिडलेला असतो. तर एक मुलगा म्हणत असतो की सर, अहो पण कालपर्यंत मशीन इथेच होतं, मग गायब कसं काय झालं? कुणी घेऊन तर गेलं नाही ना? तेव्हा अर्णव म्हणतो, हे कसं शक्य आहे? माझ्या आईचं मशीन कुठे आहे?
मला आत्ताच्या आत्ता माझ्या आईचं मशीन हवं आहे. म्हणजे मी इथेच आणून ठेवलं होतं ना, कितीतरी दिवस मी इथेच ठेवलं होतं. मी सातत्याने येऊन बघत होतो आणि अचानकपणे कसं काय गायब होईल? तेव्हा इकडे सगळेजण म्हणतात, कुणी हात लावला असेल मशीनला? कुठे आहे मशीन? तेव्हा लावण्य आता अर्णवला म्हणत असते की "ए-एस-आर, अरे एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? आता इथे मशीन नाही आहे. पण काल काय झालं होतं? इथे तू बघशील तर आपली ईश्वरी देसाईसुद्धा नाही आहे. बरोबर ना? ईश्वरी देसाई नाही आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड दिसते." तेव्हा अंजलीला राग येतो. कारण हिला प्रत्येक वेळेला फक्त ईश्वरी देसाईलाच ब्लेम करायचं असतं. म्हणजे काही जरी झालं तरी नाव ईश्वरी देसाईचंच येणार. तेव्हा लावण्या म्हणते, "तू बघतोयस ना ए-एस-आर, काल तू ईश्वरीला काय म्हणाला होतास की या मशीनपासून आणि तुझ्यापासून लांब राहा म्हणून. म्हणजे या कार्यक्रमामध्ये तुला सहभागी व्हायचं असेल तर हो, पण या मशिनीला अजिबात हात लावायचं नाही, असं तू तिला सांगितलं होतंस की नाही? मला तर वाटतं ए-एस-आर की तिनेच आता मशीनबरोबरसुद्धा काहीतरी छेडखानी केलेलीच आहे. तिच्यामुळेच हे मशीन गायब झाले. बाकी तू काहीही म्हण, कारण तिने बदला घेतला ना तुझ्याकडून. तिला तू कार्यक्रमामध्ये व्यवस्थित इन्व्हाइट केलं नाहीस म्हणूनच तिने बदला घेतला आहे. तुला त्रास देण्यासाठी त्याने हे सगळं केलं आहे." तेव्हा आकाश म्हणत असतो की ती असं का करेल ना? मला नाही वाटत. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, लावण्याची मैत्रीण म्हणत असते की "ज्या वेळेला मी सरांच्या केबिनमध्ये गेले होते, तेव्हा मला ईश्वरीची डायरी आणि हे पेन सापडलं." तेव्हा इथे लावण्या म्हणत असते, "बघतोस ना ए-एस-आर, म्हणजे अरे तुझ्या केबिनमध्ये तिची ही डायरी आणि पेन काय करत होतं? याचा अर्थ काल मी तिच्या हातामध्ये डायरी आणि पेन हे बघितलं होतं. त्यानंतर ती तुझ्या ऑफिसमध्ये, तुझ्याच केबिनमध्ये तुला न विचारता गेली की काय?" तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता लावण्या इथे आग लावण्याचं काम करत असते. तेव्हा इथे आजी म्हणतात, "अगं लावण्या, अगं तूच म्हणतेस ना की आता ईश्वरी ही अर्णवची पिया आहे म्हणून. मग जर ती त्याची पिया आहे, तर मग ती त्याला न विचारता त्याच्या केबिनमध्ये जाऊच शकते की. मग त्याच्यामध्ये एवढं हंगामा करण्याची काय गरज आहे?" तेव्हा इथे प्रेक्षकांनो, लावण्या म्हणत असते, "अहो आजी, तसं नाही आहे. पण तिचा डोळाच होता ना या मशीनवरती. ए-एस-आरने सांगितलं होतं की मशीनपासून लांब राहायचं म्हणून. पण तिनेच काहीतरी आगाऊपणा केला असेल." तेव्हा इकडे अर्णवचा राग अनावर झालेला असतो. तो म्हणतो, "आकाश, लवकरात लवकर जा आणि ईश्वरी देसाईला आत्ताच्या आत्ता फोन कर. तिला इमिडिएटली इथे बोलावून घे आत्ताच्या आत्ता." इथे अर्णवचा राग बघितल्यानंतर सगळेजण घाबरले असतात. आजी, त्याचबरोबर अंजली, सगळेजणच टेन्शनमध्ये आलेले असतात की अर्णव आता काय बोलतोय काय माहिती? कसा रिॲक्ट होतोय काय माहिती? तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की हे सगळं जर त्या ईश्वरी देसाईने केलं असेल ना, तर तिला माहिती नाही आहे तिने केवढी मोठी चूक केली आहे. माफ करणार नाही आहे मी तिला. आत्तापर्यंत तिच्या कितीतरी चुका मी माफ केल्या. तिला पुन्हा ऑफिसमध्ये येण्याची परवानगी घेतली. पण तिने जर तिच्या चुकीमुळे जर माझ्या आईला, माझ्या आईच्या मशीनला काही त्रास झाला, तर मी अजिबात तिला माफ करणार नाही आहे. त्यानंतर इथे आकाश येतो आणि म्हणत असतो की "दादा, अरे फोनच लागत नाही आहे तिचा." तेव्हा इकडे तिचा फोन बंद येतोय असं आकाश म्हणतो. ईश्वरीचा फोनच लागत नसतो. सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात. खरंच हे सगळं ईश्वरीने केलं असेल? त्यानंतर इथे आता अर्णव म्हणत असतो, "मी तिला सोडणार नाही आहे. मी तिला चांगला धडा शिकवणार आहे. जर माझ्या आईचं मशीन तिने खराब केलं तर." त्यानंतर प्रेक्षकांनो, अचानकपणे इथे मशीनचा आवाज यायला सुरुवात होते. सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. अर्णवसुद्धा आता मशीनचा आवाज घेत असतो. पाय मारल्यानंतर जो काही आता मशीनचा आवाज येत असतो, तो अर्णवला येतो आणि अर्णव त्या आवाजाच्या दिशेने आता धावत पळत जात असतो. तो म्हणत असतो की हा मशीनचा आवाज. अंजलीसुद्धा म्हणत असते, "अरे तुला माहिती आहे का, आपली आई जेव्हा मशीन चालवायची ना, तेव्हासुद्धा असाच आवाज यायचा." तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता अर्णव जातो धावत पळत आणि बघतो तर काय, इथे आता ईश्वरीने जे मशीन बंद पडलेलं असतं ते चालू केलेलं असतं आणि ती त्या मशीनवरती शिलाई कामसुद्धा करत असते. तेव्हा इकडे अर्णव बघतो तर काय, ही तीच मशीन आहे जी अर्णवच्या आईची आहे आणि ती बंद पडलेली असते. पण ईश्वरीने तेच मशीन आता चालू केलेलं असतं. तेव्हा इकडे अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरीसुद्धा आपलं काम करण्यामध्ये खूपच जास्त बिझी झालेली असते.
तेव्हा इथे अर्णव इमोशनल होतो. तर इकडे तिच्यावरती ओरडणारा, रागवणारा अर्णव स्वतः आता लहान मुलांसारखा रडत असतो. कारण ईश्वरी किती आनंदाने त्या मशीनवरती काम करत असते आणि ती मशीन ती आता इथे आनंदाने चालवत असते. तेव्हा अर्णव तिच्याकडेच एकटक बघत राहिलेला असतो. शेवटीला इथे जे कुणीही केलेलं नसतं ते ईश्वरीने केलेलं असतं. इथे अर्णवच्या आईचं मशीन चालू केलेलं असतं. तर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे ईश्वरी म्हणत असते की सर, मशीन बंद होतं ना, मी एकदा चालू करून बघितलं, प्रयत्न करायला काय हरकत आहे, आणि बघितलंत ना तुमच्या आईचं मशीन चालू झालं. तेव्हा अर्णव तिच्या हातावरती आपलं डोकं ठेवतो आणि म्हणत असतो की थँक्स अ लॉट, तुझ्यामुळे हे मशीन चालू झालेलं आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, मग आता डोळ्यात पाणी कशाला आणताय? आज तर तुमच्यासाठी खूपच आनंदाचा दिवस आहे ना, आता रडायचं नाही, असं ईश्वरी म्हणत असते.